नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। कुख्यात गुंड गजामानेंकडून निलेश लंकेंचा सत्कार। पुण्यातील भेटीनंतर लंकेंवर विरोधकांची टीका। आमच्यातील एक खासदार चुकीची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीच्या घरी गेला, लंके मारणे भेटीवर रोहित पवारांनी मागितली माफी। सांगलीच्या काँग्रेस विधानसभेच्या जागेसाठी मदन भाऊ युवा मंच आग्रही, जयश्री पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा। संघाने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार 15 मिनिटही टिकणार नाही, राऊतांचं वक्तव्य। फडणवीसांनी राज्यात राजकीय अंडरवर्ल्ड गँग बनवली, राऊतांची टीका। मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, सांगलीकरांचे पाणी टंचाईचे संकट झाले काहीसे दूर। मराठा आरक्षण प्रकरणी दगाफटका देऊ नका, नाहीतर विधानसभेला 4 ते 5 समुदायाचे लोक एकत्र मैदानात उतरवणार, मनोज जरांगे पाटलांचा इशारा। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली, कृतज्ञता व्यक्त करीत केला सत्कार। बुलढाण्यातून एक मोठी बातमी आहे। बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा उघड, केंद्रावर न जाता विद्यार्थी बाहेरून देत होते परीक्षा। खासदारकीची इच्छा आहे म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो, भुजबळांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या झळीपासून वाचण्यासाठी राज्यसभेच्या उर्वरित जागेसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा। शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांच्या क्लीन चिटला अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला देणार आव्हान, याचिका दाखल करण्यास कोर्टाने दिला वेळ। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।